गाड्या किती त्या खोटं बोलणार आहे? नाही नाही नाही, खोटं नाही बोलत. आम्ही व्हिडिओमध्ये कधी खोटं बोलत नाही. आम्ही पूर्ण पडताळणी करून सत्य माहितीच लोकांसमोर आणत असतो. अरे तू तुझी बॅक साईड दाखवू नको सारखे कॅमेरामध्ये. सो झाडे लावा, झाडे जगवा. फायनली हे ठीक आहे, फायनली हे डन झालेलं आहे. रोलिंग. अरे माईक कुठे माझा? ओके, हा वायरलेस माईक आहे विथ वायर. ऍक्शन. अरे ॲक्शन नाही रे, साऊंड, कॅमेरा, रोलिंग अँड देन ॲक्शन. लखन बोले खटाखट, लखन बोले टाकाटक या म्हणीला प्रमाण ठेवून आपण आजचा व्हिडिओ चालू करूया. तर मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत की तुम्हाला स्कूटर गरजेची आहे का एक बाईक. मेल फिमेल या वादामध्ये न पडता, कोणतंही बायस ओपिनियन न ठेवता, काय म्हणतात त्याला, जेन्युअनली, जाऊ द्या मुर्द्या, मराठीमध्ये सांगतो, प्रामाणिकपणे मी माझं मत मांडणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जर तुमच्याकडे ऑलरेडी एक कार किंवा बिग बाईक आहे तर सेकंडरी व्हेकल म्हणून तुम्ही स्कूटरचा वापर करू शकता. सिटीमध्ये चालवायला सोपी, पार्क करायला सुद्धा सोपी, जसं की TVS ज्युपिटर, ज्याच्यामध्ये तुम्हाला 33 लिटरचा बूट स्पेस मिळणार आहे. सोबतच याच्यामध्ये तुम्हाला TVSची स्मार्ट कनेक्ट टेक्नॉलॉजीही मिळते, ज्याच्यामध्ये तुम्ही ब्लूटूथद्वारे तुमचा मोबाईल ॲप सोबत कनेक्ट करू शकता. आणि याच्यामध्ये टर्न बाय टर्न नॅव्हिगेशन सुद्धा आहे. ही गाडी टायनी स्पेसमध्ये दोन्ही साईडला हँडल लॉक सुद्धा करता येते. ऑन दी अदर हँड, तुम्ही बाईक कधी प्रिफर कराल? जर तुम्हाला लॉंग डिस्टन्स कव्हर करायचा आहे, तुम्हाला एक दमदार इंजिन हवा आहे, तर तुमच्याकडे ऑप्शन आहे रोनिन किंवा TVS अपाचीचा, ज्याच्यामध्ये प्रोजेक्टर हेडलॅम्प, अपसाइड डाऊन फोर्स, डिफरंट काइंडचे रायडिंग मोड्स, तुम्हाला पिलियन्स सोबत ट्रॅव्हल करायचंय आणि लगेजही माउंट करायचंय, तर या दोन गाड्यांपेक्षा बेस्ट आणि अफोर्डेबल ऑप्शन मार्केटमध्ये अवेलेबल नाहीये. अरे हो, एक सांगायचं विसरलो, बाईक असो किंवा स्कूटर, दोन्ही घेण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे कोण? सेंचुरी TVS.